नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर आता रात्रीचे 9 वाजलेत. तर पुढच्या 1 तासामध्ये राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर आपण लाईव्ह सॅटेलाईटद्वारे आपण जाणून घेऊया पुढील 1 तासामध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस पडणार आहे आणि मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण सोबत कोकण किनारपट्टीवर पाहिलं तर इकडे दापोली, चिपळूण व कोकण किनारपट्टीचा कडेचा भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तर काही जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेन या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस मिळू शकतो. इकडे पुण्याचा लगतचा भाग, लवासा आणि भोर, नीरा, सासवड या जिल्ह्यात देखील मित्रांनो आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यात. व सोबतच आपण इकडे चाकण, अहिल्यानगर, जुन्नर, अकोले, श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. श्रीरामकडचा भाग आणि राहुरीकडचा लोणी, संगमनेर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस लाईव्ह सॅटेलाईटद्वारे आपल्याला पाहायला मिळू शकत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इकडे पाहिलं तर आपण सिल्लोड, चिखली, चाळीसगाव, पाचोरा व बोदवड या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस सॅटेलाईटद्वारे आता सध्या आपल्याला दिसत आहे. व जास्त प्रमाणात पाऊस आपल्याला अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पुढच्या 1 तासामध्ये आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि मध्यरात्री पावसाची काय स्थिती आहे. सध्या सॅटेलाईटवर पाहिलं तर आपण दापोलीची तिथे आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. सॅटेलाईट व्हिडिओद्वारे आपल्याला बघा अंदाज दिसत आहे. सोबतच आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर बीड जिल्ह्यातील गेवराई या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही आणि नांदेड, चंद्रपूर सोबतच अमरावती, जळगाव सोबतच नंदुरबार, नाशिक, मुंबई, पुणे, जयगड, सांगलीचा भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकत आहे. तर आपण मध्यरात्री पाहिलं तर मध्यरात्री देखील मित्रांनो इकडे पुणेकडचा भाग, दापोली, महाड, मुरुड, जंजिरा व लवासा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. इकडे बारामतीच्या तिकडे पाहिलं तर दौंडकडचा भाग या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस लाईव्ह सॅटेलाईटद्वारे दिसत आहे. इकडे जालनाचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर सोबतच अहिल्यानगर, बीड, अकोला, नाशिक सोबतच बोईसर, मुंबईचा काही भाग या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. इकडे आपण पाहिलं तर यवतमाळ, अमरावती, हिंगणघाट, चंद्रपूर सोबतच नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये जास्त आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. सोबतच आपण भंडाऱ्याच्या तिकडचं पाहिलं तर गोंदिया, भंडारा या साईडला आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सॅटेलाईट व्हिडिओद्वारे पाहायला मिळत आहे. तर पुढच्या पहाटेच्या सुमारास आपण पाहिलं तर 5 वाजताच्या सुमारास देखील आपल्याला बारामती, करमाळा, जामखेड या ठिकाणी देखील मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच पाहिलं तर वाई, महाबळेश्वर या देखील मित्रांनो पहाटेच्या सुमारास आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे असं दिसत आहे. सोबतच जयगड, दाभोली, चिपळूण या ठिकाणी देखील मित्रांनो पहाटेच्या सुमारास आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतोय. तर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पहाटेच्या सुमारास देखील पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते. त्यामध्ये नांदेड, जालना, चंद्रपूर, अमरावती, नागपूर सोबतच नंदुरबारचा काहीचा भाग, नाशिक, पुणेचा काही भाग, अहिल्यानगर, बार्शीचा काही भाग, सोलापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पाहायला मिळू शकतो. तर कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी, विटा, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळच्या सुमारास पाहायला मिळू शकतो. तर ही होती आजची हवामानाची अपडेट्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.